आम्हाला स्वतःला माहिती नाही मला कुठे चाललोय. आम्ही वेळेला आलोय मॅगी खायला. जिकडे जायचं तिकडे झालंय घोळ. करते हा नूब आहे. स्पॉटला आमच्या असं काहीतरी स्पॉट दिसत नाहीये. हेच ती फुलं वर्थ झालं येणं. हे गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे सोमवार आणि सोमवारचे वाजलेत रात्रीचे 2 आणि आम्ही आता दोघं निघालोय. म्हणजे मी एकटाच जाणार होतो आधी. हिला मी कन्व्हिन्स केलं लास्टला की आम्ही चाललोय. आता कुठं चाललोय आम्हाला पण नाही माहिती. ते डायरेक्ट मी ब्लॉग मध्ये दाखवेल. आमच्या दोघांचं फिक्स नाही. कोण लपायची गरज नाही तुला. आमच्या दोघांचं फिक्स नाही कुठे चाललंय. जिथे पण चाललंय चांगल्या जागी चाललंय काय. तर गाइस आम्ही आता निघालोय घरातून. ती दीदी माझी सामान आणायला गेली. ती कपड्याची बॅग राहिली दीदी गेली. आम्ही आता निघालो इथून. आम्ही कुठे चाललो ते माहिती नाही अजून. आम्हाला पण नाही माहिती. आम्ही हायवेला गेल्यावर तुम्हाला सांगू कुठे चाललोय आम्ही करून. आता आम्ही निघालो इथून. पुढे गेल्यावर बघू कुठे चाललोय करून. मला पण कळेल. आम्हाला पण साठी पण सस्पेन्स आहे. आम्हाला स्वतःला माहिती नाही मला कुठे चाललोय. आम्ही पण चाललोय कुठे तुम्हाला दाखवतो. गाइस आता आम्ही निघालोय. पेट्रोल फुल केलंय इथून. ऑन रोड आहे आम्ही. ऑन वे आहे. ईस्ट वेस्ट कोपर ब्रिजला आहे आम्ही. सॉरी ठाकुर्ली ब्रिजला. माझ्या बाहेर त्यामुळे निघाले. रस्ते एकदम सुमसाम आहे. कुत्रे पण इथे भरपूर आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ काय बकबक करणार नाही. गाडीवरती फोकस करतो. गाईस आम्ही आता पार केलंय शिलपाटाचा टोल प्लाझा पार केला आम्ही. तर त्याला थांबले आमची 2 तास अजून बघायचं ट्रॅव्हल करायचे. बघूया इथे जरा खायला पिण्याला ज्याला थांबलं बघू पुढे जाऊन. गाईस आम्ही आता आलोय लोणावळा पोचलोय आम्ही. ही पाटी सगळी जी पाटची साईड आहे सगळी लोणावळा लेक आहे. इथून 22 किलोमीटर अजून आहे. आंबिवलीला चाललोय आम्ही. आंबिवली नाही आंबी व्हॅलीला चाललोय जिथे फुलं वगैरे सगळे येतात. माझी मी तर भाई ठीक आहे. तुझी हालत टाईट झाली आहे. कसं वाटलं तर पाटी तर बसलेली भाई. कंबरपासून सगळे माझी धरली आहे. नाटकही करते भाई. जाऊ नको का लवकर 4 व्हीलर घे. गाडीने नाही फिरत आहे. मला गाडी. हा असा एरिया इथे लोक थांबलेत म्हणून आम्ही पण थांबलो. इथे फोकस नाही होतं एवढं. लोक थांबले. ही आहे पूर्ण लेक आहे लोणावळा. ही पाठची साईड डोंगर आहे. ते हा साईड पूर्ण डोंगर आहे. 22 किलोमीटर आम्हाला जायचं अजून. 1 तास थांबून जाऊ सकाळी. कारण 6 सव्वा 6 पर्यंत निघेल. 6 सव्वा 6 पर्यंत सूर्य निघेल. त्याच्यानंतरच सगळं भेटणार कंटेंट. तर थांबूया थोडं बघू. आज आम्ही मुंबईवरून लोणावळ्याला आलोय मॅगी खायला. जिकडे जायचं तिकडे झालंय घोळ. सगळं उलटं पुलटं काम झालं. आता इथे चाय वगैरे आम्ही जराशी पितो. जिकडे जायचं आहे तिकडे लोकेशन व्यवस्थित बघितली नाहीये. मी ट्रेक करते. हा नूब आहे. मला माहिती आहे. हा फिरत नाही. मी ह्याला बोलते निघाले तेव्हापासून बोलते तिथे जा स्पॉटचं तू बोलते तिथे जायला तुला ट्रेक करावं लागणार. हा बोलते नाही फक्त ड्रायव्हिंग आहे. फक्त ड्रायव्हिंग झाला तिचं काय नाही होतं एवढं. तुला फिरवायचं होतं मग मी आणलं स्पेशली. भाई आम्ही आलोय स्पॉटला आमच्या. असं काहीतरी स्पॉट दिसत नाहीये. एवढ्या पूर्ण जंगलामध्ये आम्हीच आहे फक्त. हे सगळं इथे डोंगर आहे ह्या साईडला. सकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही आलोय इकडे लोणावळ्याला. कुठे आलं आम्हाला माहिती नाही. आम्ही कुठच्या स्पॉटला आहे काय आलोय फक्त एवढं माहिती आहे. काही सीच आहे ती आंबेवली. इथेच आहे सगळं हे फुलं बिलं. आता हे कॅमेऱ्यात असं दिसतंय कारण इथे खूप धुकं आहे. आम्ही आलो आहे. आम्हाला एवढं माहिती नव्हतं. पहिली गोष्ट सांगू तर आम्ही कुठे आलो. पण हीच ती जागा आहे. कारण इथे खूप कचरा पडला आहे. म्हणजे हीच ती जागा आहे. आता इथून जाताना बघू आम्ही. खूप चांगलं वाटलं इथे येऊन. पण ही गोष्ट आमच्या इथे पण आहे बाई. ठाकुर्लीला आम्ही गेलो असतो हिलवरती. तिथे पण ही जागा अवेलेबल आहे. बट इकडे आम्ही आलो आहे. खरं सांगू इकडे आलो असं ना आम्ही 5-6 बाईक थांबायची बघितले. कोण थांबायला तयार नाही. आता आर्मीवाले होते की माहिती नाही कोणतरी रनिंग करून गेले इथे पळत. ते पण थांबले नाही. कारण जागा चांगली आहे. बट एक सजेशन देतो. 4 व्हीलर वगैरे असेल तर घेऊन या आणि बॅकअप असेल तर घेऊन या. आम्ही असंच निघालो आहे झटपटमध्ये. आमचं अर्धा तसं प्लॅन झालं. कपडे घातले उठे चला भाई फिरून येऊ.
व्लॉग बनवायचं होतं म्हणून मी आलो, जेन्युइनली सांगू तर. चांगलं आहे पण तिकडची फुलं दाखवते छान आहे. लोणार आणि हा पूर्ण प्लॅट्यू जेवढा आहे म्हणजे इथपर्यंत खूप लांबपर्यंत हा प्लॅट्यू आहे. आम्हाला धुक्यामुळे सगळं कव्हर झालं हे, नाही तर तुम्हाला दिसलं असतं. खूप चांगली जागा आहे म्हणजे बघायला गेलं तर. बट फॅमिली वगैरे असेल तर मोस्टली येऊ नका, गाडी वगैरे असेल तर घेऊन या, कारण आम्हाला आता इथून रिटर्न 100 किलोमीटर जायचं आहे. तर आमची फाटली आहे बाई पूर्ण. आलो तर आहे आम्ही, आणि हीच जागा आहे आम्हाला कन्फर्म झालं आहे, कारण इथे खूप कचरा पडला आहे. आता इथे म्हणजे वीकडे म्हणून कोण नाही आहे, वीकेंड असतं तिथे पब्लिक आम्हाला भेटली असती. सनराईजपर्यंत थांबतो आम्ही, बघतो 4-5 व्हिडिओ शूट करतो आणि मग निघतो इथून आम्ही. इतर झोपते, ही आवाज झाली आहे टाईट. आणि व्हिडिओ मी तुम्हाला सगळं सांगू ना, इकडे म्हणजे कॅमेरा मला मगाशी तिथे मस्त व्हिडिओ येत होते, पण इथे एवढं धुकं आहे ना की माझं मी स्वतः इथे क्रॉप होत असेल फ्लॅश आहे म्हणून चालू आहे. काहीच नाही आहे इथे पूर्ण, फक्त हे काहीतरी आर्मीचं युनिट आहे. बाकी हा सगळं जंगल आहे, तुम्हाला एवढं दिसत नसेल. आणि आम्ही आलो आहे बघा कशाने, लोणावळ्याला, आमची गाडी घेऊन. फ्लॅशमध्ये तुम्ही समजू शकता ह्याला किती चमक आहे, अंधारात पण आहे ना म्हणजे खूप चमकत आहे ती फुलं. आणि हा पूर्ण प्लॅटू असा भरलेला आहे, पूर्ण काळोखात एवढं दिसत नाही आहे, बट हे सगळे तेच आहेत. आणि हे जंगलातली फुलं नाही आहेत, मी तुम्हाला सांगतो, जंगलातली फुलं नाही आहेत जी तुम्ही बोलाल की गवत आमच्या इथे पण येतं. हे अलग हे आहे, माहिती नाही मला पण कुठलं काय आहे हे, पण गवतातली नाही, गवतातली मला पण माहिती आहे कशी असतात, बट हे ते नाही आहेत, हे वेगळेच फुलं आहेत. इथेच पुढे कुठेतरी टायगर पॉईंट असं काहीतरी आहे, तर बघूया. आणि इथे आम्ही म्हणजे स्टार्टिंगला आलो, आम्हाला वाटलं की आम्ही चुकीच्या पत्त्यावर आलो आहे, पण आम्ही आलो आहे बरोबर. कारण इथे मुश्किलीने आता बघा 15-20 मिनिटांनी अर्धा तासाने काहीतरी 1 गाडी 2 गाडी जातात. त्याच्या पुढे कोरीगड आहे, नियर बाय लोकेशन. ते कोरीगड आहे, दिदीने माझं केलं आहे कोरीगड ट्रॅक, पण तिला माहिती नाही आता सध्या तरी एवढं इकडचा, कारण ती केलेलं तिने म्हणजे प्रॉपर ट्रॅकला गेलेली ती. इथे पुढे कोरीगड किल्ला आहे आणि इथे भरपूर जण जातात. लोणावळा लेक पण चांगली होती, मला इकडे पुढे येण्यापेक्षा ती लोणावळा लेक वगैरे चांगली वाटली. आता बघूया भाई कधी सनराईज होतो, सनराईजला थांबलो आहे. एका दुसरी शूट मला तर वाटत नाही व्हिडिओ भेटेल इथे, कारण इथे एवढं धुकं आहे. आम्हाला 7च्या आधी इथून निघायचं काय पण करून, लोणावळा आम्हाला सोडायचं 7च्या आधी, कारण पोचायचं आहे 9 वाजता 10पर्यंत घरी रिटर्न मुंबईला, कारण हिला जायचं आहे कामाला रिटर्न आणि मला पण जायचं आहे कामाला. हा तो स्पॉट आहे, आता थोडं उजेड झालं आहे, आता जरा दिसायला लागलं इथे, आणि तुम्हाला दाखवता एरिया. हे फुल लांबपर्यंत आहे, हे पूर्ण असंच आहे. आणि आत्ता जरा जरा हे फुलं दिसायला लागलेत. जो आम्हाला स्पॉट बघायचा होता तो इथून खूप लांब आहे, अजून खूप लांब आहे म्हणजे 15 किलोमीटर 20 किलोमीटर अजून आहे. आणि हा झरणा छोटासा झरणा आहे, एवढा मोठा नाही, पण खूप चांगला आहे भाई. हा असंच पुढे जातो आणि ह्याच्या खालती त्या साईडला काहीतरी पॉईंट वगैरे आहे, आम्ही गुगल मॅपवरती बघितलेलं. फोटोज वगैरे काढायला असतील तर खूप चांगलं आहे. आम्ही आलेलो त्यावेळेस एकदम काळोख होतं, आता तरी जरा उजेड झालाय. आणि हे पूर्ण प्लेन्स आहेत, पूर्ण प्लेन जागा आहे, पूर्ण प्लेन आहे. इथे जस्ट तुम्ही या, बसा, फील करा नेचर, फक्त कचरा नका हे करू. आणि हे पाणी पण इथूनच कुठून तरी निघतंय रॅन्डमली, त्याच्या आधी नव्हतं निघत, कुठून तरी तपलं दगडातून वगैरे पाणी निघतंय. आम्ही हेच फुलं शोधायला आलेलो, हे शोधायला आणि भेटले आम्हाला. माय गॉड, 1-2 का असं ना भाई नाही ते बघ इकडे पूर्ण ते भरलंय बघ, त्याच फुलांनी भरली ही लाईन वरची. आपण मगाशी काळोख होतं म्हणून आपण आलो नाही आतमध्ये. किड्यांचा आवाज बघा. आम्ही आलेलो तर पूर्ण काळोख होता, म्हणून आम्हाला वाटलं भाई की आम्ही चुकीच्या जागे इथून जाऊ रिटर्न. आणि आम्ही ऑलमोस्ट 100 किलोमीटर आमचं झालं इथं ट्रॅव्हल करत, आम्ही गाडी घेऊन आलोय. रात्र होती, आम्ही तर 2 वाजता निघालेलो, सकाळी लवकर पोहोचलो आम्ही, दरम्यान 4-5 पर्यंत पोहोचलो आम्ही इकडे. 5ला इथे येऊन आम्ही बहुतेक थांबलेलो, 5-6-5:30च्या आसपास आम्ही येऊन थांबलेलो इथे, तेव्हा पूर्ण काळोख होता. आता जस्ट 5 मिनिटं झाले, तिथे जरा उजेड आलाय, तर त्याच्याच आमची व्हिडिओ येते, त्यामुळे आम्ही आतमध्ये आलोय. इकडून सनराईज पॉईंट आहे पुढे 5 किलोमीटरवरती काहीतरी आहे, आणि तिथून पुढे कोरीगड आहे. त्या कोरीगडचा हा पूर्ण पट्टा असाच आहे पूर्ण. आता ह्याच्या पुढे जेवढं तुम्ही जाल पूर्ण पट्टा असाच आहे एम्बेवलीचा. एम्बेवली खूप लांब राहिली, हे एम्बेवली नाही, आम्ही कुठेतरी त्याच्या आधीच थांबलोय.
या रस्ता तुम्ही याल तर हा रस्ता पूर्ण असं तुम्हाला हेच सगळे स्पॉट आहेत, हेच सगळे फुलं आहेत, हेच सगळे आहे. आणि आता हे सगळे फुलं जे आहेत ते उजेडात अशी दिसत आहेत. वर्थ झालंय येणं, वर्थ झालंय की नाही. वाव, हिरोईन दिसतेस तू. खरंच चांगलं आहे माझे फोटो काढायचे. गाईस खूप रडायला येते. 100 किलोमीटर आम्ही आलोय लोणावळा रात्रीत. हे पोरींना म्हणून आणत नाही यार कुठे, नुसतं फोटो काढायचे. इथून फोटो काढ जा ना. मगाशी इथे काहीच नव्हतं, पूर्ण धुका होता. अजून पण धुका आहे. हे धुका आता आलाय. आमचं नशीब चांगलं की आम्ही लवकर गेलो. हा दीदी, लवकर गेलो. आता फोटो झाल्यानंतर धुका रिटर्न आलाय. खूप मस्त जागा यार. आम्ही थांबलो, आम्हाला काहीच दिसत नव्हतं, माहिती पण नव्हतं कुठे थांबलोय. पण भाई जिथे थांबलो आता वर्थ झालं. पण यार एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो भाई, तुम्ही जिथे पण या. अरे यार इकडे एवढी चांगली जागा आहे भाई. कचरा पाण्यात तिथे खालती एक छोटंसं झरणं आहे, त्याच्यात पण बिअरच्या बाटल्या टाकून ठेवले. मजा करायला आता मजा करा. पिया तुम्ही तिथली ॲटलिस्ट तुमचा कचरा रिटर्न घेऊन जा. आम्ही जिथे पण जातो काही पण कचरा असेल आम्ही रिटर्न नेतो. वेगळी पिशवी घेतो, त्यासाठी वेगळी पिशवी घ्या. जाता तर कुठे दुसरीकडे फेका, इथे घेऊ नका. इथे किती भरपूर जागेवरती म्हणजे घाण करून ठेवले. एवढंच सांगायचं होतं. आता निघूया इथून. आम्ही झालं आता बघू तिथे लेकवरती काय फोटो भेटतात का, कारण धुका खूप आहे. तर निघतोय. झालं तिथे पण फोटो काढलेत मॅडमचे. आता आम्ही चाललोय.
फॉर टुडे. होप यू हॅव एन्जॉयड दिस व्लॉग. तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आता भाई मी आलो आणि तो पहिले तोंड धुतलं नाही, मला तोंड मला बघवलं पण नसतं एवढं काळं झालेलं. येताना जाताना ठीकठाक गेलो, म्हणजे येताना लवकर आलो आम्ही पनवेलपर्यंत. पनवेलच्या नंतर भाई एवढी ट्रॅफिक पागल झालं, डोकं पागल झालं. आता वाजलेत 9:30. निघालेलो आम्ही काहीतरी 7ला, 2 तासात 2-2.5 तासात पोहोचलो आहे. ठीक आहे एवढं अंतर. तर जाम थकलो, डोळे एकदम लाल झालेत. एवढी गाडी मी पहिल्यांदा चालवली, एवढं लांबचा ट्रॅव्हल. चांगला होता एक्सपिरियन्स. तिकडे पण गेलो, म्हणजे भेटलं सगळं टायमाला. आम्हाला पहिले आधी वाटलेलं की आम्ही काळं नुसतं, म्हणजे काहीच नाही तिथे, पण नंतर जेव्हा उजेडलं तेव्हा बघितलं तर म्हणजे एवढं सगळं होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया नेक्स्ट व्लॉग.